युद्धासंदर्भातली आखाती देशातील मसाल्यांची निर्यात ठप्प झाली। भारतीय बाजारपेठेत मसाल्यांचे दर यामुळे गडगडलेत। पॅकिंगसाठी लागणारे प्लास्टिक आखाती देशातून आयात होते। युद्धजन्य स्थितीमुळे पॅकिंगचे प्लास्टिकही महागलेले आहे। महायुद्धाचा हा मोठा फटका मसाले व्यावसायिकांना बसताना दिसतोय। याचाच आढावा घेत मसाले व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचे परिणाम आता ग्रामीण भागातील लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणात सहन करावे लागत आहे। आणि मी सध्या मसाले उत्पादक असणाऱ्या लघु उद्योजकांच्या व्यवसायाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि त्याचा परिणाम या युद्धाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। मसाले खरं तर भारतासाठी निर्यातीचं सर्वात मोठं साधन आहे आणि मोठा निर्यातदार भारत म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्यातूनच खरं तर या लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो। या युद्धाचा आपल्या व्यवसायावरती काय परिणाम झाला? नक्कीच मसाला व्यवसायावरती सर्वात जास्त परिणाम हा सध्या झालेला आहे, कारण भारतीय मसाल्यांना जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी असते। आजही भारतामध्ये 70 ते 80% ह्या एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या भारतामध्ये आहेत आणि अचानक या युद्धाचा एवढा मोठा परिणाम झाल्यामुळे ज्या एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी जो त्यांचा माल आहे तो भारतीय बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणला आहे। याचा जो परिणाम आहे तो आमच्यासारख्या छोट्या लघु उद्योजकांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या होत आहे। खास करून तसं प्रत्येक गोष्टीवरतीच मोठा परिणाम झाला आहे, पण त्यामध्ये जसं प्लास्टिक असेल, गॅस सिलेंडर असतील, कच्चा माल असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनची वाढलेली कॉस्ट असेल, प्रत्येक गोष्टीचा मोठा परिणाम झाला आहे। त्यामध्ये सर्वात जास्त जो आम्हाला फटका बसला आहे तो प्लास्टिक मध्ये बसला आहे। 25 ते 30% रेट वाढून देखील वेळ प्रसंगी माल अवेलेबल होत नाही। ऍडव्हान्स पेमेंट पाठवल्यानंतर ना 8-8 दिवस माल कंपनीमध्ये येण्याची वाट पाहावी लागते। परिणामी प्रोडक्शन कमी होतं आणि उत्पादन कमी झाल्यामुळे आज रोजी आम्हाला आमच्या वर्करचे पगार काढणं देखील सध्या मुश्किल झालं आहे। सर्वात मोठा जर आम्हाला लघु उद्योजकांना दुसरा एक चॅलेंज येत असेल तर तो आहे की गॅस टंचाईमुळे जे हॉटेल्स आहेत तर ते बऱ्यापैकी बंद आहेत किंवा कमी प्रमाणामध्ये चालू आहेत। ते कमी प्रमाणामध्ये चालू असल्यामुळे आजही आमच्या मसाल्यांना जो पुरवठा आहे तो त्या प्रमाणामध्ये आम्हाला करता येत नाही। त्याचा परिणाम सायलेंटली आमच्यावरती देखील झालेला आहे। युद्धाचे परिणाम खरं तर दुर्गामी होताना पाहायला मिळत आणि लघु उद्योजकांच्या या मसाले कारखानदारांना याचा फटका मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे।